आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा येथील संभाजी महाराज स्मारकाच्या कामाला संभाजी ब्रिगेडमुळे मिळणार गती। आंदोलनाचा दणका, नगर परिषद झाली जागी, श्याम जरे यांचे उद्गार। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। स्वातंत्र्य दिनी छत्रपती संभाजी महाराज चौकातील रखडलेल्या सुशोभीकरणाच्या कामासाठी संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा एल्गार पुकारला आणि आंदोलन सुरू होताच नगर परिषद प्रशासनाला जाग आली। छत्रपती संभाजी महाराज चौकात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जोरदार धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचे नेतृत्व तालुका उपाध्यक्ष दिलीप लबडे यांनी केलं होतं। आंदोलनाची दखल घेत श्रीगोंदा नगर परिषदेने संबंधित सर्व प्रमुखांची तातडीनं संयुक्तिक बैठक बोलावली। या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं इंजिनियर श्यामभाऊ जरे यांनी स्मारकाच्या रखडलेल्या कामाबाबत ठाम भूमिका मांडत विलंब दूर करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याची मागणी केली। बैठकीत नगर परिषद प्रशासन आणि उपस्थित आजी माजी नगरसेवकांनी सकारात्मक भूमिका घेतली। 8 दिवसात सुशोभीकरणाचे डिझाईन अंतिम करण्याचे, त्यानंतर 8 ते 10 दिवसात सर्वसाधारण सभेत त्याची मंजुरी घेण्याचे आणि मंजुरीनंतर कामाला गती देण्याचे यावेळी आश्वासन देण्यात आले। तसेच काम दर्जेदार व्हावे यासाठी सक्षम ठेकेदाराकडे काम सोपविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। या कामासाठी उपलब्ध असलेला निधी सुरक्षित असल्याचंही मुख्याधिकारी भगत मॅडम यांनी स्पष्ट केलं। दरम्यान संभाजी ब्रिगेडनं स्पष्ट शब्दात सांगितले की आश्वासन नको, आता प्रत्यक्ष काम हवे। छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक हा श्रीगोंद्याच्या स्वाभिमानाचा विषय आहे, त्यामुळे ठरलेल्या कालमर्यादेत डिझाईन मंजुरी आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने यावेळी केली होती। ठरलेल्या वेळेत कामाला सुरुवात न झाल्यास पुन्हा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। स्वातंत्र्य दिनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नगर परिषदेकडून तातडीनं बैठक झाली। आता दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी कधी होते याकडे श्रीगोंदेकरांचे लक्ष लागून राहिले आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी संभाजी ब्रिगेडचा संघर्ष कायम सुरू राहणार असल्याचं आपल्याला समजतं आहे। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। द टाइम्स 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।